नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यात सर्रास विद्युत वाहक लोखंडी खांब सडलेले, पावसाळ्यात रहिवाशांना सावधानतेचा इशारा। विद्युत वाहक लोखंडी खांब हे विद्युत तारा जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी वापरले जातात। मात्र महावितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत विद्युत वाहक लोखंडी खांब हे सडलेल्या अवस्थेत उभे असल्याचे धोकादायक चित्र समोर येत आहे। तरी पावसाळ्यात रहिवाशांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय हे महत्त्वाचे खाते आहेत, परंतु त्या खात्यामधील ऊर्जा या खात्याकडे त्यांना लक्ष केंद्रित करण्याकडे वेळ मिळत नसल्याने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण येथील महावितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे। अनेक वेळा स्थानिक ग्रामपंचायत, रहिवासी, नागरिक यांच्याकडून आपल्या परिसरातील विजेच्या समस्यांबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे। मात्र महावितरण कंपनीचे अभियंता, कर्मचारी हे जनमानसांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत। उलट महावितरण कंपनीचे अभियंता, कर्मचारी हे गोदाम मालक, बिल्डर यांना विद्युत पुरवठा सुरळीत कशाप्रकारे ठेवता येईल याकडे आपली धडपड करताना दिसत आहेत। त्यामुळे उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून विद्युत वाहक लोखंडी खांब हे सडलेल्या अवस्थेत उभे असल्याचे धोकादायक चित्र समोर येत आहे। विद्युत वाहक लोखंडी खांब हे विद्युत तारा जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी वापरले जातात। असे धोकादायक सडलेले विद्युत वाहक लोखंडी खांब हे रहिवाशांच्या किंवा मुक्या जनावरांच्या अंगावर पडले तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत। उरण तालुक्यातील कोणत्या गावात किती विद्युत वाहक लोखंडी खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत त्याची माहिती घेतो आणि वरिष्ठांना तशा प्रकारचा अहवाल पाठवतो। विकास गायकवाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, उरण। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।